कर्जमाफी मिळणार आहे, पण ती सगळ्यांनाच मिळणार नाहीये, तर लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्याबाबत आत्ताच मी बोलू शकणार नाही. आम्ही कमिटी नेमलेली आहे, त्यानुसार आम्ही ठरवू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राशी बोलतोय, पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्र्यांशी बोलतोय, किंवा तुम्ही पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपट आणि ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व काही महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. फार्मर आयडी अभावी 16,000 शेतकऱ्यांचं अनुदान रखडलं. 184 गावातील 1,06,000 हेक्टरवरील नुकसान. शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील अपडेट आहे. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि तुमचा जिल्हा कमेंट करा. नंबर लागला, फायदा झाला. 8,403 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर. कृषी विभागाची योजना. यंत्रसामग्रीसाठी शासनाकडून दिले जाते अनुदान. 21,192 शेतकऱ्यांची महाडीबीटीद्वारे निवड. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. 6,360 शेतकऱ्यांना 4,500 कोटी रुपयांचं अनुदान वितरित. 8,326 शेतकरी अनुदानापासून वंचित. सिन्नर तालुक्यातील अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्याबद्दल व जिल्ह्याबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी तालुका व जिल्हा कमेंट करा. नगर जिल्ह्यातील 8,53,000 शेतकरी लाभार्थी. बियाणे खतासाठी मिळणार. जिल्ह्याला आतापर्यंत 1,772 कोटी रुपयांचा निधी. शेतकरी मित्रांनो, खते बियाणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने 1,772 कोटी रुपयांचा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. नगर जिल्ह्यातील बातमी. हिंगोली बाजार समितीत हळदीची 1,98,000 क्विंटलची आवक. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1,98,000 क्विंटलची आवक. शेतकऱ्यांना 10,500 ते 12,700 पर्यंत हळदीला मिळतोय दर. राजस्थानात कांद्याचे भाव 50% घसरल्याने शेतकऱ्यांनी 4 ट्रॉली कांदा नदीत फेकून दिला. शेतकऱ्यांना 5 रुपये किलो भावाने कांदा विकावा लागत असून शेतकऱ्यांनी संतप्त होऊन 4 ट्रॉली कांदा नदीत फेकला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 570 कोटी रुपयांची मदत जाहीर. बहुतांश तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी समोर पाहणार आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व तुमचा तालुका व जिल्हा कमेंट करा. सरसकट कर्जमाफी करा, नाही तर रस्त्यावर उतरू. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं सरकारला आश्वासन. सरकारने जून 2026 पर्यंत कर्जमाफीची मुदत दिली असल्याने शेतकरी मोठे हवालदिल झाले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका जाहीर. कर्जाचा हप्ता बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. कर्जमाफीचे ऐतिहासिक आंदोलनाचे 30 जूनपर्यंत मुदतवाढ सरकारने दिली, परंतु बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने भात पिकाचे नुकसान. मालवणमध्ये विक्रमी 123 मिमी पावसाची नोंद. लाडकी बहीण योजनेतील 26 लाख पात्र लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद. सरकारने उचलले मोठे पाऊल. KYC न केल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे कायमचे बंद झाले. परळीमध्ये डिसेंबरमध्ये महापशुधन एक्स्पो 2025. पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार चालना. शासनाकडून 5.84 कोटी रुपयांची खर्चाची मान्यता. हमीभावानुसार सोयाबीन, मूग, उडीद खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात. सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या खरेदी व नोंदणी स्थितीला सुरुवात झालेली आहे. मुंबईमधील अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. इसापूर धरणात 8,541 क्युसेकचा विसर्ग. शेतकरी मित्रांनो, इसापूर धरणातील
8,541 क्युसेकचा विसर्ग हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे. तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट लवकरच येणार आहे. पीक विमा नुकसान भरपाई संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 941 कोटी रुपयांचा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोन्या भावामध्ये 1375 तर चांदीमध्ये 1033 रुपयाने स्वस्त. सोन्याचे भाव काही दिवसांपूर्वी गगनाला भिडले होते, परंतु सर्वसामान्याला आता दिलासा मिळण्याचं काम झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढच्या वर्षी. मुख्यमंत्री फडणवीस व कडू यांच्यामध्ये बैठकीत निर्णय. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 30 जून 2026 रोजी कर्जमाफीचा तिढा सुटणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी दिलेली आहे. सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीला मुदतवाढ. 1008 कोटीवरून अधिक हेक्टरवरील पिकांची खरीप पिकांची नोंद. महसूल मंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमधील 21 मंडळात अतिवृष्टी. शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशा. शेतकऱ्यांच्या नदीला पूर आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस. सोयाबीनची पिके पाण्यात. सोयाबीनची पिके सद्यस्थितीला अतिवृष्टीमुळे पाण्यात गेल्याची स्थिती. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाण्यामध्ये जाताना दिसून येत आहे. पीक विम्याची यादी समोर आलेली आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विदर्भात जोरदार पावसाचं ऑरेंज अलर्ट. मोन्था चक्रीवादळाचा प्रभाव. उर्वरित राज्यांमध्ये वादळी व चक्री पावसाची शक्यता. शेतकरी मित्रांनो, 1 नोव्हेंबर 2025 अपडेट आहे. महाराष्ट्रातून 18 लाख टन सोयाबीन खरेदीला मंजूर. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना 800 रुपये भावाने मिळतोय फरक. शेतकरी मित्रांनो, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना 800 रुपये भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 40 लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी जमा. 21,000 कोटी वितरित होणार. कापसातील ओल्याची अट. 20% कमी. शेतकऱ्यांची मागणी. ओलावा जास्त असल्याने कमी भावात कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना मजबूर झाले असून शेतकऱ्यांना आता कोणताच पर्याय उरलेला नाही. परभणी जिल्ह्यातील 2 लाख हेक्टरवरील कपाशी पिकांना फटका. शेतकरी मित्रांनो, आता सद्यस्थितीला चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे. त्यातच 2 लाख हेक्टरवरील कपाशी पिकांना परभणी जिल्ह्यातील फटका बसला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा दावा. कॅबिनेट मंत्री बैठकीत प्रशासनामध्ये राडा. शेतकरी मित्रांनो, तुमच्यापर्यंत मदत पोहोचली आहे का? आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा व जिल्हा सांगा. शेतकरी मित्रांनो, ह्या होता आजच्या ठळक बातम्या. तुमच्या जिल्ह्याबद्दल जर अपडेट बाकी असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व भेटत राहता अशाच नवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की कळवा.